जर का तुमच्यावरती खूप जास्त कर्ज झालेलं असेल आणि काही सुचत नाही आहे, मार्ग सापडत नाही आहे, अतिशय सोपा उपाय सांगते. हे बघा, मेहनतीला पर्याय तर नाहीच आहे, मेहनत तर करावीच लागते, पण दैवी साथ असेल तर आपण लवकर ह्या आलेल्या संकटातून बाहेर पडू शकतो. उपाय खूप सोपा आहे. कोणत्याही गुरुवारी शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता. असे किमान 6 महिने तरी करा, कारण की उपायाला काहीच खर्च नाही आहे. कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचे, तिथून पाणी घेऊन यायचे आणि ते पिंपळाच्या झाडाला घालायचे. एक तांब्याभर, बाटलीभर, तुमची इच्छा असेल तसं तेवढं पाणी घालायचं आहे. आणि विष्णूला प्रार्थना करायची आहे की लक्ष्मी माता माझ्यावरती प्रसन्न होऊ दे आणि माझे जे डोक्यावरचे कर्ज आहे ते उतरू दे. प्रार्थना मनापासून करा, तुमचं काम अगदी 100% होऊन जाईल. उपाय खूप सोपा आहे. लक्ष्मी मातेच्या मंदिरातलं पाणी घ्यायचं आणि पिंपळाच्या झाडाला जाऊन ते घालायचं. आणि पिंपळ वृक्षामध्ये श्रीहरी विष्णूंचा वास आहे, म्हणून त्या झाडाला ते पाणी घालायचं आहे. उपाय जरूर करून बघा, तुमचे मार्ग नक्कीच मोकळे होतील. आणि होत अशी आई जगदंबेकडे प्रार्थना करते, कोणावरतीही कर्जाचं, पैशाचं टेन्शन असू नये. सर्वजण सुखी, समाधानी आणि प्रसन्न असू देत, ही आईसाहेबांना प्रार्थना करते. जय भवानी, जय जगदंबा.